गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सद्गुरूंना नमन करून आपण निरूपणास सुरुवात करूया। आजच्या या निरूपणामध्ये माणूस आणि देवाचं नातं काय असतं ते आपण पाहणार आहोत। कारण माणसाचं आणि देवाचं नातं कसं असावं बघा। आज शुभ सोमवार आणि या सोमवारच्या दिनी महादेवांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। बघा, आपल्या या भारतामध्ये महादेवाचे भक्त कुंभमेळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ते भक्त कसे रुद्र रूप धारण केलेलं असतं, पूर्ण अशा केस खूप वाढवलेले असतात आणि त्यांचं जंगलामध्ये जाऊन खरं तर तपश्चर्या करतात। आपल्याला हे भक्त हिमालयाच्या डोंगरामध्ये खूप दिसतात, कारण ती भक्तीच एवढी अफाट आहे की त्या भक्तीचं खरं तर सामर्थ्य आपल्याला मानता येत नाही। पण सद्गुरू सांगतात एवढी कष्टदायी भक्ती आपल्याला सद्गुरूंनी सांगितलीच नाही आहे। कारण या मानव देहाला एकदम साधी आणि सोपी भक्ती करायला सांगितलेली आहे। बघा, हिमालयातील आणि चित्रकूट जंगलातील साधू संत बघा, महादेवांची एवढी त्रासदायक भक्ती असते, कारण एवढी कष्टदायी भक्ती असते, ती सुद्धा अतिशय प्रेमाने करतात। आणि सद्गुरूंनी आपल्याला एवढी सोपी भक्ती सांगितलेली आहे, तरीसुद्धा माणूस कंटाळा करतो। विचार कर माणसा, कारण तुला हे सद्गुरू भेटलेत हे तुझं पुण्य आहे। नाहीतर बघ माणसा, बघ मानवा, इतर भक्ती किती कष्टदायी आहे आणि किती आपण प्रेरणा घेऊ शकतो या भक्तीमध्ये। आणि आपण जी भक्ती करतो, सकाळी उपासना करतो, आरामशीर आपण संध्याकाळी परत येतो आणि परत उपासना करतो, पण आपल्याला कष्ट आहेत का? अजिबात नाही। जर चित्रकूट जंगलांच्या या महादेवाच्या भक्तीचा जर विचार केला ना, तर आपल्याला काहीच कष्ट नाही, पण फळ मात्र त्याच भक्ती एवढं भेटतं। म्हणजेच काय? म्हणजेच हा देव सगळीकडे सेमच आहे। तू जिथे जाशील तिथे तुला श्रीरामाच्या रूपाने दिसेल, जिथे जाशील तुला महादेवाच्या रूपाने दिसेल, जिथे जाशील तुला श्रीकृष्णाच्या रूपाने दिसेल, पंढरपूरला जाशील तर श्री विठ्ठलाच्या रूपाने दिसेल। म्हणजेच माझा देव एवढा भोळा आहे ना, की जो माझ्या देवाला मानत नाही ना, त्याच्यावर ही कृपादृष्टी करतो। मग तुम्ही विचार करा, जर आपण देवाची भक्ती केली, आपण जर रोज उपासना केली, तर देवाच्या पुढे आपण किती प्रिय होऊ, देवाला आपण किती आवडू, याचा विचार कर मानवा। कारण या जगामध्ये पाप एवढं वाढत चाललं आहे की ती सीमा राहिली नाही। खरं तर या भक्तीमध्ये आपण आता लीन झालो आहोत, हे आपलं पुण्य आहे। आणि हे पुण्य खरं तर आपण या भक्तीमध्ये जेव्हापासून लागलो ना, तेव्हापासून पूर्ण पाप नष्ट होऊन आपण पुण्याकडे वाटचाल करत आहोत। प्रत्येक मानवाने, प्रत्येक सज्जन भक्ताने एक मनामध्ये विचार करा की आपण या सद्गुरू चरणामध्ये ज्या दिवसापासून आपण लागलो आहोत, त्या दिवसापासून आपली अगोदरची परिस्थिती कशी होती, आपलं मन स्थिर होतं का? आणि आता आपले दिवस कसे आहेत? आपलं आता मन स्थिर आहे, आपल्या मनामध्ये अंधश्रद्धा राहिलेली नाही आहे। आपल्या मनामध्ये बघा, परश्री माता भगिनी ही गोष्ट एवढी महत्त्वाची आहे की बघा, आजच्या या पिढीमध्ये
किती मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार होतो, त्यामध्ये आपण असतो का? अजिबात नाही. बघा, तुम्हाला इथे सांगायला आवडेल की बघा, आता नवीन लग्न होतात, मुलामुलींचे लग्न होतात, पण जेव्हा मुलगा मुलगी पाहायला येतो ना, तेव्हा काय विचारतो की तुमची मुलगी या आचरणामध्ये आहे का, सद्गुरू चरणामध्ये आहे का? तेव्हाच त्या मुलीला हो म्हणतो. म्हणजे या सद्गुरू चरणाची पावर किती आहे हे तुम्हाला समजायला वेळ लागेल की नाही हे माहीत नाही, पण हे समजणं खूप गरजेचं आहे. ज्या अर्थी बघा तो मुलगा असतो, तो स्वतः मात्र सद्गुरू चरणामध्ये नसतो, पण तिची मुलगी त्याला, तो जो पाहायला आलेला असतो त्या मुलीला अगोदर विचारतो का तू सद्गुरू चरणामध्ये आहेस का? म्हणजेच ज्यांना सद्गुरू चरण काय आहेत त्यांना माहीत सुद्धा नाही आहे, पण त्यांना एवढं मात्र माहीत आहे का हे आचरण आणि हे सद्गुरू चरण खूप महान आहेत. बघा, ज्यांना सद्गुरू चरणाबद्दल माहिती सुद्धा नाही आहे, पण एवढं माहीत आहे की हा भक्ती, हा सत्संग खूप छान आहे. म्हणजे बघा, एवढा विश्वास ठेवून लोक आपल्या या परमार्थावर आहेत, पण आपण या सद्गुरू चरणातला भक्त मात्र उपासना करत नाही, देवापासून दूर होतो. हे आपल्याला शोभत नाही, कारण आपण जो भक्तिमार्ग निवडला आहे ना, एकदा निवडला तर तो शेवटपर्यंत ठेवावा. कारण बघा, वेळेपुरतं येणारे आणि आपला फायदा झाल्यानंतर सोडून जाणारे असे अनेक भक्त असतात. मग नंतर पुन्हा एकदा संकट येतं आणि त्या संकटाच्या वेळी पुन्हा सद्गुरू चरणाची ते वाट धरतात. मग तेव्हा सद्गुरू त्यांना तरीसुद्धा त्यांच्या जवळ घेतात आणि शिकवतात की आता ज्या वेळेला माझी गरज होती त्या वेळेला तू माझा धावा केलास, पण आता तू दुःखदायी झाला आहेस, तर आता तू माझ्याकडे आला आहेस, तरीसुद्धा तुला मी जवळ घेईन. या जगामध्ये आईबाप तर प्रत्येकालाच आहेत, पण जर आईबापाच्या व्यतिरिक्त जर सर्वात कोणी आईची आणि बापाची माया जर पुरवली असेल ना, ती फक्त सद्गुरू चरणामुळं पुरवलेली आहे. सद्गुरू चरणामुळं एक असा श्वास निर्माण होतो ना आपल्या जीवनामध्ये, तो श्वास माणसाला कोणत्याही संकटांना सामोरे जायला भाग पाडतो. कुठलाही अंधकार राहत नाही, सर्व प्रकाशमय जीवन होतं. पण सद्गुरू सांगतात की हा भक्त एवढा चलाक आहे ना, की तो फक्त स्वतःच्या फायद्यासाठी भक्ती करत असतो. माझा विश्वास संपादन करण्यासाठी मला हा गोड गोड बोलतो आणि नंतर त्याचा फायदा साधून झाल्यानंतर परत माझ्यापासून दूर जातो. बघा, सद्गुरू ते सांगतात की बघा, एक मुलगा असतो, वयामध्ये जवानीमध्ये आलेला असतो आणि घरची मंडळी, फॅमिली, त्याचे आईबाप त्याचं लग्न करण्यासाठी मुलगी पाहायला बाहेर जातात. पण काय होतं, ज्यावेळी मुलगी पाहायला जातो, मुलगी चहा घेऊन येते, पाणी घेऊन येते, तेव्हा मुलीचा बाप विचारतो की मुलगा सद्गुरू आचरणामध्ये आहे का? तर मुलगा म्हणतो हो आहे. मग नंतर काय होतं, मग मुलीचा बाप विचारतो की सर्व शिक्षण काय आहे, सर्व काही काय आहे, या सर्व गोष्टी विचारतो. पण नंतर हे सर्व झाल्यानंतर मुलीचा बाप या मुलाची चौकशी करतो की खऱ्याचा सद्गुरू आचरणामध्ये आहे की नाही. नंतर त्याला समजतं की हा तर सद्गुरू आचरणामध्ये नाही आणि हा आपल्याशी खोटा बोलला. नंतर ते स्थळ तुटून जातं, खरं ते स्थळ जमत नाही. मग हा मुलगा विचार करतो की ह्या सद्गुरू आचरणामध्ये राहिल्यानंतर आपल्याला जर मुलगी जमत असेल
तर आपण या सद्गुरू आचरणामध्ये राहायला हवं. मग हा मुलगा काय करतो की सद्गुरू आचरणामध्ये जाण्यासाठी सुरुवात करतो. पहिल्या हप्त्यापासून सुरुवात करतो. पहिला हप्ता जातो, नंतर त्याला बोध होतो आणि बोध झाल्यानंतर त्याच्या मनाला एक आनंदाची झुळूक निर्माण होते. त्याच्या मनामध्ये सामर्थ्य निर्माण होतं की आता माझं लग्न 100% जमेल. बघा, परमेश्वराची ही लीलाच एवढी आहे ना, सद्गुरूंची लीला एवढी आहे ना की माणसाच्या आयुष्यातील जो कमीपणा आहे ना तो पूर्ण भरून काढण्याची ताकद या सद्गुरू चरणामध्ये आहे, सद्गुरू नामामध्ये आहे. मग हा मुलगा पुन्हा मुलगी पाहायला जातो आणि नंतर त्यांनी सांगायच्या अगोदरच आईवडिलांना यांनी सांगून ठेवलेलं असतं की आमचा मुलगा सद्गुरू आचरणामध्ये आहे. हे सांगितल्यानंतर मुलीचे आईवडील त्यांच्यावर विश्वास ठेवतात की सद्गुरू आचरणामध्ये आहे म्हणजे हा व्यवस्थित कमवत असेल आणि व्यवस्थित कामधंद्यावर जात असेल, आपल्या मुलीचा संसार सुखाचा होईल. कारण या भारतामध्ये जास्तीत जास्त मुलींची संख्या, स्त्रियांची संख्या सद्गुरू आचरणामध्ये जास्त आहे. आणि या भारतामध्ये, या समाजामध्ये जर हे लव जिहादचं हे जे काय चाललंय हे थांबवायचं असेल ना, तर फक्त सद्गुरू चरणाची लीला प्रत्येक मुलीला घ्यावी लागेल. म्हणजेच काय, म्हणजेच सद्गुरू चरणामध्ये आपल्या घरातली प्रत्येक स्त्री जर राहिली ना, तर या समाजामध्ये कधीच दुर्व्यवहार होणार नाही, कधीच वाईट गोष्टी होणार नाही. कारण या आपल्या समाजामध्ये, या आपल्या भारतामध्ये, कारण हे हिंसाचार एवढे वाढत चालले आहेत की सर्व हिंसाचार कशामुळे होतात, या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. बघा, आपला एक काळ होता, पूर्वजांचा काळ होता. त्या काळामध्ये आपल्या घरातली स्त्रीवर पूर्ण वडीलधाऱ्या माणसांचं किती लक्ष असायचं. कारण कुठे बाहेर गेली तरीही विचारपूस व्हायची, इतर घरांचीही, शेजाऱ्यांचीही विचारपूस केली जायची. कारण आपली मुलगी व्यवस्थितपणे घरी आली पाहिजे. म्हणजेच काय, म्हणजेच त्यावेळी वडीलधाऱ्या माणसांची एक गोष्ट चांगली होती ती अशी की आपल्या मुलीला एकटीला कुठे पाठवत नसत. पण आजची स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहे. बघा, पहिले पूर्वज बोलायचे की मुलगी म्हणजे मातीचा भांडा आहे, पण आता तसं राहिलं आहे का, तर नाही. स्त्री ही स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहे. पण आपण म्हणतो की स्त्री खूप मोठी झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली, पण तरीसुद्धा हे बलात्कार, या हिंसाचार गोष्टी वाढतच का चाललेल्या आहेत, याचा पण कधीतरी आपण विचार करायला हवा. कारण आपली मुलगी वाचली पाहिजे, आपली बहीण वाचली पाहिजे, आपली आई वाचली पाहिजे. हे जर प्रत्येकाला वाटत असेल ना, तर सद्गुरू चरणामध्ये आपल्या मुलीला, आपल्या आईला, आपल्या बहिणीला, आपल्या भावाला सर्वांना बसायला हवं. कारण या सद्गुरू चरणाची एवढी पावर आहे ना की कळी काळाचे भय नाही. कितीही संकट आलं ना तरी ती पेलण्याची क्षमता या सद्गुरू चरणामध्ये आहे. मान्य आहे, मुलगी ही कणखर झाली आहे, खूप मोठी झाली आहे, खूप बलाढ्य झाली आहे, पण तिला सद्गुरू आचरणाची खूप गरज आहे. कारण ज्यावेळी तिच्या मनामध्ये सद्गुरू आचरण जाईल ना, त्यावेळी ती अंधश्रद्धेला, कोणत्याही हिंसाचाराला बळी पडणार नाही. ती तिच्यामध्ये क्षमता निर्माण होईल आणि कणखर पद्धतीने आजची स्त्री वागायला लागेल. म्हणजेच काय, म्हणजेच देव आहे. देव आपल्या भक्तावर किती माया करतो ना, हे सद्गुरू सांगतात. हे सद्गुरू आपली आई आहे. ही सद्गुरू स्वारी आपली साक्षात आई आहे. एकदा तुम्ही
डोळे मिटून बघा. या डोळ्यांमध्ये जेव्हा तुम्ही अंधकार दिसू लागेल ना, तर त्या अंधकारामध्ये छोटासा प्रकाशमय दिवा दिसू लागेल आणि त्या प्रकाशामध्ये छोटंसं प्रतिबिंब दिसेल. ती सद्गुरू आई आहे आणि ह्या आईची माया असते ना, ती किती प्रेरणादायी माया असते आणि किती प्रेमळ माया असते. चला आपण आईबद्दल आता छोटंसं थोडंसं भजन करू. तुमचं मन पण मंत्रमुग्ध होऊन जाईल. सागरा सोयी पडावी ती शोधणारा नाही. आई पण भल्या भल्यानं शोधून कळाले नाही. सागरा सोयी पडावी ती शोधणारा नाही. आई पण भल्या भल्यानं शोधून कळाले नाही. बघा, सद्गुरू सांगतात की आपण सागरामध्ये जेव्हा एखादी सुई फेकून देतो तेव्हा तिचा अंत आपल्याला समजत नाही. ती कुठे जाते कुणालाच माहीत नाही. कितीही मोठी होडी पाणबुडे आले तरी ती सुई शोधण्यात सक्सेस होत नाही. तसंच आईच्या प्रेमाचं आहे. आणि ह्या आईचं प्रेम जेव्हा आपल्याला जन्मदाती आई आपल्यापासून निघून जाते ना, तेव्हा जी आई राहते ना, ती सद्गुरू माऊली आई आहे. आणि ही सद्गुरू माऊली आई ज्याच्याकडे आहे ना, त्याला प्रेमाची कधीच चिंता पडणार नाही, कधीच कमी पडणार नाही. त्याच्या आयुष्यामध्ये धन संपत्तीची सुद्धा कधीच कमी पडणार नाही. म्हणजेच देवाचं आणि मानवाचं नातं एवढं दृढ आहे ना, ते फक्त मानवानी समजायला हवं. देव आपली आईच आहे आणि सद्गुरू माऊली आपली आईच आहे आणि आईवाणीच आपल्याला प्रेम करेल. पण आपण आचरणामध्ये राहू तेव्हा, रोज उपासना करू तेव्हा, नाहीतर आपण हप्त्यामधून एक वेळा सत्संगाला सद्गुरू चरणामध्ये जायचं, 2.5 तास घालवायचे आणि परत एक हप्ता सद्गुरू चरणाचा आणि मानवाचा काही संबंध नाही. परत रविवार शनिवार गुरुवार आला की परत जायचं. म्हणजेच जर आपलं आचरण असेल ना, असं जर सद्गुरू चरण असेल ना, अशी जर आपली उपासना असेल ना, तर आपल्याला सद्गुरू चरण आईप्रमाणे कधीच वागवणार नाही. कारण आपण मुलाप्रमाणे वागत नाही. जसं मुलाने आईशी कसं वागावं, बघा सद्गुरू सांगतात की या मुलाने रोज 2 वेळा उपासना करायला हवी. जेव्हा ही उपासना योग्य वेळी होईल, नामस्मरण योग्य होईल, तेव्हाची सद्गुरू आई त्याला खरंच जवळ घेईल. आणि एवढं जवळ घेईल ना, त्याला कसल्याही प्रेमाची कमतरता होणार नाही, धन संपत्तीची कमतरता होणार नाही. त्याचं आयुष्य खूप छान होईल आणि हा आयुष्य जगण्याचा आनंद त्याच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि या जगातला सर्वात सुखमय जीवन तो जगू शकेल. आणि हा अनुभव जेव्हा त्याला येईल ना, तेव्हा या आईची माया त्याला कळेल. म्हणजेच बघा सज्जन भाविकांनो, जेव्हा या भक्ताचं आणि देवाचं नातं आई मुलाप्रमाणे होईल ना, तेव्हा खरा आनंद या परमेश्वराला होणार आहे. कारण बघा, ज्याप्रमाणे या दोघांचं नातं आई मुलाप्रमाणे होईल ना, तेव्हा बघा एक लिखित गोष्ट आहे की आई मुलाला कधीही सोडून जात नाही. एक वेळ मुलगा आईला सोडून जातो, पण आई कधीही मुलाचा साथ सोडत नाही.
तसेच ही सद्गुरू माऊली आहे. जेव्हा हे आई पण ते दाखवेल ना, तेव्हा तुम्हाला आयुष्याची काळाची भीती राहणार नाही. तुमच्या सोबत सदैव ही आई, सद्गुरू आई तुमच्या नेहमी सोबत असेल. काही जणांवर, काही भक्तांवर ऑलरेडी कृपा केलेली आहे. त्यांना माहीत आहे, कारण त्यांचा आताही बोध झालेला असेल. आणि काहींवर ही कृपा करायची वेळ आलेली आहे. आणि नक्कीच सद्गुरू आई, सद्गुरू माऊली तुमच्यावर कृपा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. त्यासाठी आपली उपासना वाढवायला हवी. उपासना आपली रोज 2 वेळा करायलाच हवी, सकाळी आणि संध्याकाळ. तरच या सद्गुरू माऊलीशी आपलं आई मुलाचं नातं निर्माण होईल. आणि तरच या पूर्ण ब्रह्मांडामध्ये आनंद निर्माण होईल. आणि तो सुख आपल्या मनामध्ये निर्माण होईल. तेव्हाच या सद्गुरू चरणामध्ये आल्याचं खरं तर आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. सज्जवान भाविकांनो, आता आपण सद्गुरू माऊलींचं, सद्गुरू आईचं आपण भजन करूया. माऊली माऊली सद्गुरू तू माझी माऊली. माऊली माऊली सद्गुरू तू माझी माऊली. तू माझा राम राम राम, माझा श्याम श्याम श्याम. तू माझा राम राम राम, माझा श्याम श्याम श्याम. सद्गुरू माऊली सद्गुरू तू माझी माऊली. सद्गुरू तू माझी माऊली. माऊली माऊली सद्गुरू तू माझी माऊली. माऊली माऊली सद्गुरू तू माझी माऊली. तू माझा राम राम राम, माझा श्याम श्याम श्याम. तू माझा राम राम राम, माझा श्याम श्याम श्याम. सद्गुरू माऊली सद्गुरू तू माझी माऊली. सद्गुरू तू माझी माऊली. बोलो राधा राधा राधा, बोलो कृष्णा कृष्णा कृष्णा. बोलो राधा राधा राधा, बोलो कृष्णा कृष्णा कृष्णा. सद्गुरू माऊली सद्गुरू तू माझी माऊली. सद्गुरू तू माझी माऊली. सद्गुरू तू माझी माऊली. हे भजन ऐकून सर्वांच्या मनाला आनंद वाटला असेल. आणि सद्गुरू हीच आपली माऊली आहे. जय जय रघुवीर समर्थ.